नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर इकडं ना मी एक पार्सल मागवलेलं मिशोवरून आणि तर म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण ही शेअर करूया. तर पार्सल आलं तर मग माझं पार्सल ओपन करायचं चालू होतं. तर ना साध्या सिंपल अशा 2 साड्या ऑर्डर केल्या त्या. म्हणलं रोज डेली यूजसाठी आपल्याला उपयोगाला येतील. तर एक साडी खोलून बघितली त्यातली, तर असं सूत मला ना असं छानच वाटलं नाही. एकदम असं आपल्याला लग्नात आहेर वगैरे करतात बघा तसं सूत वाटलं. म्हणजे तसं सूत आहे एकदम हलकं आणि दिसायला तर असं कलर बघा किती छान वाटतोय. आणि मग काहीतरी असं प्रोडक्ट घेतलं आणि ते आपल्याला असं चांगलं नाही ना लागलं तर मग ते आपल्याला कसं तरीच वाटतं. तर मला तर ना हे प्रोडक्ट आवडलंच नाही आणि म्हणजेच सूतच बरोबर नाही त्याचं. आणि ही जी आहे ना ती 20 रुपयाचं त्यांना व्हॉट्सअप करायचं आणि मग ती आपल्याला 20 रुपये रिटर्न टाकतात. तर कुपन आहे. तर म्हणलं त्याच्यात भेटलं तर मग ती पण तुमच्यासोबत शेअर करावं. आणि खरंच साड्या तर मला काहीच आवडल्या नाही त्या बरं का. एकदम बरोबरच नाही त्या साड्या. आणि माझ्या म्हणजे असं डेली यूजसाठी मला वाटलं की छान असतेले म्हणून मागवले. आता ती रिटर्न करायचं पण आपल्याला काय आणखीन त्याचं एवढं काही जास्त माहिती नाही. आणि मग इकडं ना झालं आपल्या कामाला सुरुवात. 4 वाजल्या होत्या. 4 ते 4:30 ह्या टायमिंगमध्ये आपलं गायींचं मग गाय बांधून घ्यायच्या. गाय बांधून झाल्यानंतर ना त्यांना वैरण टाकून घ्यायची. आणि वैरण टाकून घेतली की मग अशा खायला मस्तपैकी चालू होतं त्यांचं. आणि किती शांत बघा अशा अजिबात. मग वैरण टाकली एकदा ना त्यांचं खायचं चालू असतं. आणि वातावरण पण बघा आता का ना पावसाचं वातावरण झालंय. आबाळ येतं, इजा लावते त्या भरपूर. आपण पाऊस काय पडत नाही आणि एक पण नाही पाऊस झाला अजून आमच्या गावाला. तुमच्या इकडे एक तरी पाऊस झाला आहे का मला नक्कीच सांगा. तर संध्याकाळचं म्हणजे 4-4:30च्या पुढं ना असं हवा सुटती, भरपूर वारं सुटतंय, वादळ वारं कुठंतरी काहीतरी नुकसान पण करून जातंय. आणि मग असं पाऊस तर काही येत नाही. तर एवढ्या उष्णता आणि एवढ्या गरमीनं ना खरंच माणूस असं घरात सुद्धा एवढं गरम होतंय की माणूस उन्हानं ह्या हैराण झालंय. एवढ्या अंगातनं घाम गळतोय ना काय विचारूच नका. कितीतरी पाणी पिलं तरी पाणी असं तहान लागती. आणि ही घाम आल्यामुळं त्रास होतोय. म्हणजे ऊन ह्या वेळेस एवढा उन्हाचा त्रास झालाय ना तर खरंच काय विचारूच नका. आपल्याला माणसांना पण आणि गायींना पण झालाय. गाई तर माझ्या ना अशा दापा देते त्या. आणि पाणी मारलं तर मग त्यांना थोडंसं बरं वाटतं. पाणी जर नाही मारलं ना तर मग असं एक तर गाय एवढी उन्हाला म्हणजे ही आहे ना अशी हावल्यासारखं करती. आणि तिचं दूध पण कमी निघतं. मग तिला म्हणजे उष्णता सहन होत नाही. तर ह्यांचं ना मस्तपैकी चालू आहे असं वैरण खायचं. आणि सगळ्यांना वैरण टाकून एक एक पाटी माझी पूर्ण झाली. आणि बघा म्हणलं चला थोडंसं काम करत करत ही शूट घ्यायचं माझं चालू होतं. कारण का असं शूट घ्यायचं कधी, काम करायचं कधी, कुठं कुठं कॅमेरा तर बसवणार. म्हणून मी लय असं काम करताना दाखवतच नाही. कुठं म्हणून ॲडजस्ट करायची. आपल्याला वैरण टाकायची असती, पेंट टाकायची असती, बाकीची भरपूर कामं असते ती. तर इकडं ना परत मग असं पेंट न्यायला आली तर एवढी पेंट एका टायमिंगला लागते. आता ह्या पाटीत ना जवळजवळ 1.5 पायली पेंट बसती. तर ही मग वैरण टाकली की त्याच्यावरती मी अशी गायींना गोळी पेंट वतून घेत असते. नंतर ही आहे सरकी. तर सरकी पण सगळ्यांना थोडी थोडी अशी टाकून घ्यायची वैरणीवरच. म्हणजे वैरण लगेच खाऊन घेते त्या पटपटपट. अशी भिजवून कुणालाही मी पेंट ठेवत नाही बरं का. कोरडीच पेंट टाकते. असं म्हणतात की कोरडी पेंट ठेवल्यावर गाई भरपूर पाणी पिते त्या. आता उन्हाळा आहे म्हणून भरपूर पिते त्या. पण हिवाळा लागला ना त्यांचं पाणी प्यायचं प्रमाण कमी होतं. तर मग इकडं ही परत दुसरी पाटी टाकायची होती वैरणीची. तर मग वैरण म्हणलं थोडीशी दाखवावी. तर ही आहे ना आतमध्ये हिरवं मकवान आहे. आणि ते हिरवं मकवान खाली कट करून घ्यायचं. आणि कट करून घेतल्यानंतर ही वरचा ना मुरघास आहे. तर मुरघास
किती असा छान फ्रेश आहे बघा तुम्ही. तर अजिबात खराब नाही, एकदम छान निघते. तर ह्या 8 ते 10 दिवसात ना माझ्या जवळजवळ 1 टनाच्या 2 बॅगा संपल्या आणि तिसरी बॅग आज नवीन फोडली. आणि इथं थोडंसं रानात गेली होती. रानात गेल्यानंतर ना आंब्याखाली बसली होती उन्हाचं. तर इथं ही मुंगूस होतं ना सारखंच यायचं आणि सारखंच ती यायचं जायचं. तर ती काय येत होतं तर त्याला ना खाली आंब्याखाली एक पिकलेला आंबा पडला होता आणि ती त्याला खायचा होता. म्हणून ती यायचं पण माझ्याकडं बघायचं, मला बघून भ्यायचं आणि ती परत माघारी जायचं. तर एवढं म्हणजे बघा तुम्ही कसं उभं राहिले, मला तर एवढं भारी वाटलं म्हणून मी लय वेळा आलतं म्हणून कॅमेरा काढून बसली होती. म्हणलं ह्याचं थोडंसं शूटच घेऊया आपण. तर किती छान वाटतंय बघा तुम्ही मुंगूस बघितल्यानंतर. आणि ही ना मग आपली केळीचं तर काय अवस्था विचारूच नका. तर खाली ना आंब्याच्या झाडाला भरपूर आंबा येतं. तर म्हणलं थोडंसं आंबा आणावं म्हणून आज आंबे आणायला गेली होती. तर हे आता ही ना माझ्या दिराचा आंबा येतं. आमच्या आंब्याला एवढं आंबे नव्हतं पण ह्यांच्यात भरपूर आंबे लागले. तर आणलं थोडंसं तिथलं आंबे. तर त्यांनी ना आंबा उतरून नेलाच नाही, नेतच नाही. ते प्रत्येक वर्षी असं असतं की आंब्याखाली आंबं पिकून पडून नासून जातात. कसं टाकून पण दे वाटतं काय माहिती. कधीच आंबं न्यायला येत नाही ती रानातलं, तसंच पडून जातात. मग एक 10 ते 12 आंबं मी पण आणला. आणि रोड बघा किती जवळ आहे, कसं वाहनं एवढं रोडच रान आहे म्हणून थोडंसं वाईट वाटतंय. आणि केळीचं तर काय नाही, पूर्ण असं खराब होऊन गेली. आता मोडायचीच काय म्हणजे पर्यायच नाही, आपल्याला दुसरं पीक परत धरताच येत नाही, एवढंही झाले. आणि फंट बघा किती खाली टेकले. तर त्या फंट्याला ना आंबं किती येतं बघा. आणि मग इकडं काय झालं, संध्याकाळचं टायमिंग होतं आणि आपलं मकवान आणायचं राहिलं होतं. तर मग मी गेलती परत शेतात, घराच्या पाठीमागंच आहे, जास्त लांब पण नाही. आणि मकवान तोडून दिलं, गाडीवर बांधून दिलं आणि येताना मग थोडंसं येतं असं शूट घेतलं. तर ही बघा आपल्या शक्तिपीठ महामार्गाचं, इथून आपला शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. समोर जी वाळल्याला थोडं दिसतंय ना केळीच्या खाली, केळी पण जाणार आहेत त्याच्यामध्ये थोडीशी. तर एका दृष्टीनं असं चांगलं पण वाटतंय आणि एका दृष्टीनं वाईट पण वाटतंय की आपलं शेत जाणार म्हणून. तर आता इथं काय पर्याय नसतो बरं का आपला, करणार तरी काय करणार. आणि संध्याकाळचं टायमिंग होतं, वातावरण असं मस्त वाटत होतं. तर म्हणलं चला संध्याकाळचं पण थोडंसं वातावरण दाखवूया. तर माझा व्हिडिओ तर खरंच खूपच छान म्हणजे मला कमेंट येते म्हणून मी म्हणते बरं का. तुम्हाला कसं वाटते मला सांगत जावा, एखादी छान अशी कमेंट करत जावा. काय चूक झाली असेल तर ती पण सांगत जावा, म्हणजे मी सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि काल ना मला एका दादानी कमेंट केली की तुम्ही गाई घेण्यापेक्षा कालवडीच मोठ्या करा. तर हो आहेत दादा, 2 कालवडी आणि 2 रेड्या मोठ्या करते आणि 1 शिळी अशी लहान ना 5 आहे ती. मग जास्त पण सांभाळू शकत नसतोय ना आपण, असं माझं असतं. मग गाय कसं आणली तर तिचं दूध चालू होतं. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.